बातमी आहे पिंपळवंडी येथील साहसी आजीबाईंची। या 75 वर्षीय आजीबाईंचे नाव आहे हिराबाई दत्तात्रय शिंदे। या आजींनी तरुणांना लाजवेल असा भीम पराक्रम केलाय। महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचा उंच असणारा हरिश्चंद्रगड याची उंची आहे 1431 मीटर आणि या आजींनी हा गड केवळ एका दिवसात सर केलाय। पाहुयात आमचे प्रतिनिधी पोपट बढे यांनी पाठवलेली ही काही दृश्य। पराग छंदारे गिर्यारोहण क्षेत्रात छोटे मोठे ट्रेक करत असतो मी। आपला आता 75 वर्षाच्या आजी जे आहेत पिंपळवंडी गावच्या, त्यांनी त्यांच्या नातवाकडे एक अट्टाहास केला होता की मला हरिश्चंद्रगड बघायचा आहे। तो आमचा मित्रच आहे, ट्रेक वगैरे करत असतो तो। तर तो बोलला आजी तुला जमणार नाही, पण आजींची जिद्द इतकी मोठी होती की आजींनी त्याला बोलले नाही करायचा। त्याने एक रविवार केला, रविवारी ते तिकडे गेले, पायथ्यापासून सकाळीच सुरुवात केली। त्यानंतर वाघदरीतून खिरेश्वर मार्गे तारामती केली, तारामती केल्यानंतर त्यांनी कोकणकडा केला, कोकणकडा केल्यानंतर मंदिराचे दर्शन वगैरे घेऊन परत घळेचा जो मार्ग आहे नेडेचा त्या मार्गे रवाना झाले। ही वाट तरुणांसाठी इतकी अवघड आहे की तरुणा एक बोलतात की अवघड वाट आहे, तेव्हा ती वाट कोणी करत नाही। पण आजींनी केले तर आजींच्या कामाला खरंच आणि जे जिद्दीला खरंच सलाम। तरुणांनी एक त्यांच्याकडून शिकण्यासारखी भरपूर गोष्ट एक जिद्द असते। आपण फक्त करतो, जातो आणि रिटर्न येतो। हरिश्चंद्रगड हा ट्रेकरचे खरंच पंढरी आहे। नमस्कार, मी संदीप लेंडे, गाव पिंपळवंडी। वैभवशाली महाराष्ट्रातील गिर्यारोहणाच्या बाबतीत आणि अतिशय उंच असणारं 3 नंबरचं शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड आणि हा हरिश्चंद्रगड गिर्यारोहकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो। महाराष्ट्रातील हे 3 नंबरचं उंच शिखर आहे। पिंपळवंडी गावच्या हिराबाई शिंदे ह्या वयवर्ष 75 असणाऱ्या आजीबाईंनी एका दिवसात हरिश्चंद्रगड, कोकणकडा आणि तारामती हे एका दिवसात पूर्ण केलं। वयवर्ष 75 असताना सुद्धा त्यांनी हा जो दैदिप्यमान एका दिवसात तो पूर्ण केला, याचा अभिमान आमच्या सर्व पिंपळवंडीकरांना आहे। आणि ह्या आजींच्या बाबतीत त्यांच्या नातवांनी त्यांचा हट्ट पूर्ण केला। आज तरुण पिढी आरोग्याच्या दृष्टीने भरकटत असताना सुद्धा हरिश्चंद्रगड करणं म्हणजे सोपी बाब नाहीये। तरुणांच्या मनात सुद्धा हरिश्चंद्राच्या बाबतीत धडके भरते आणि ह्या आजींनी हा हरिश्चंद्रगड एका दिवसात पूर्ण करून आमच्यासारख्या तरुणांमध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आमच्या मनात सुद्धा एक जिद्द तयार झालेली आहे की आजी करू शकतात तर आम्ही सुद्धा करू शकतो। आणि पिंपळवंडी गावच्या दृष्टीने ही भूषणाव बाब आहे आणि आज महाराष्ट्र राज्यापुढे आजींनी याचा एक संदेश दिलेला आहे की ह्या वयात सुद्धा आपण गडकिल्ले करू शकतो। तर तरुण पिढीने याच्यातून भरपूर घेण्यासारखं आहे। पिंपळवंडी गावच्या वतीनं आजींचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि यापुढे आजींची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा गडकिल्ले सर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत।